रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। खिडूकपाडा गावातील नागरिक समस्यांबाबत प्रभुदास भोईर यांनी गेले 3 वर्षाच्या पाठपुराव्याला यश। आज दिनांक 30 जानेवारी रोजी स्थानिक नेते प्रभुदास भोईर आणि सुरेश भोईर यांनी प्रत्येक वेळी सहकार्य करणारे भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या सहकार्याने खिडूकपाडा गावात लाईट, पाणी तुंबणे, रस्ता, ड्रेनिंग, गटार या समस्या खूप होत्या। या नागरिक समस्या सोडवण्यासाठी गेली 3 वर्ष सतत पाठपुरावा केला होता व यावर आज तोडगा निघाला असून 30 जानेवारी रोजी प्रभुदास भोईर यांनी सिडको अधिकारी, स्टील मार्केट अधिकारी व इंजिनियर्स यांना एकत्र बोलवून लाईट, वायरिंग, रस्ता, ड्रेनिंग आणि गटार नवीन करून सर्व नवीन काम मंजूर करून घेतले आहे। त्याचबरोबर पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे। या त्यांच्या गेल्या 3 वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर रोडचं काम पूर्ण होऊन नागरिकांना या समस्यातून सुटका होणार असल्याचं ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा यांनी प्रभुदास भोईर अण्णा यांचे व टीमचे आभार मानले। फ्लो चालतात म्हणजे सगळ्यापासून, म्हणजे समजा तुम्ही महानगरपालिका घेतली, तुम्ही मार्केट कमिटी घेतली किंवा शिल्प प्रशासन घेतला, आमच्या खिडूकपाडा गावाकडे म्हणजे लक्ष कमीच असतो। त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, कारण की आम्ही 3 वर्षापासून या रोडसाठी आंदोलन करतोय आणि आंदोलन करून किती वेळा तरी आमच्या पोलीस स्टेशनला मिटिंग झाल्या, किती वेळा तरी आमच्या मार्केट कमिटी मिटिंग झाल्या, शिल्को मध्ये मिटिंग झाल्या, पण आम्हाला काय मार्ग भेटत नव्हता। पण एक बोलतो देवाच्या कृपेने आज आमच्या गावाला कुठे एक चांगली गती लागली असं वाटतं आम्हाला। त्याचप्रमाणे आज बघून रोडचं काम चालू झालंय आणि त्यासाठी आम्ही बरेच शिल्कोचे अधिकारी, लाईटचे एमएससीचे अधिकारी आणि आपले मार्केट कमिटीचे अधिकारी सर्व बोलून एक त्यांची मीटिंग आणि त्यांची समस्या इथे आम्ही समोर मांडून पूर्ण केली। खिडूकपाडा गाव हा आमचा मिनी लोकांना आणलेला आहे, तर मग दत्ताचा आशीर्वाद आमच्या गावाला, मला, सर्वांना आम्हाला आहेच, त्यांचाही मी आभार मानतो। आणि या रोडच्या साठी म्हणजे आज मी एक मीटिंग यासाठी ठेवली होती, कारण की त्यांना सर्व समस्या सांगल्या, कारण की आमच्या गावामध्ये बरेच असं आमचे सर्व ग्रामस्थ काही लोक आहेत, आमची मंडळी आहे, तर एक म्हणजे त्यांच्या काही लोकांच्या मनामध्ये आहे की ही रोडची कामं अशी होत, तर हा नाल्याचं काम होत नाही, तर नाल्याचं काम झालं तर गावामध्ये पाणी येणार, मग याचा पुढचा समस्या आपण कशी सॉल्व्ह करणार। रोडचं जर काम झाल्यानंतर मग नाल्याचं काम होणार नाही, मग त्यासाठी आज आम्ही अधिकारी बोलवले होते आणि त्यांच्याशी मिटिंग करून सारी चर्चा केली। खिडूकपाडा गाव काय झालं माहितीये का, आज एवढी मोठी लोक येतात माझ्या दत्त जयंतीला प्रोग्रामला, तर तो रोडची परिस्थिती बघून अक्षरशः सगळे लोक आमच्यावरच बोट उचलतात का तुम्ही हे रोडचं काम काय नाही केलं। पण आम्ही काय सांगणार काय, प्रशासनाचं काम आम्ही कसं करू शकतो, बघून प्रशासनाकडून आम्हाला जर सरकारकडून आम्हाला जर लोकांकडून मदत झाली तरच आम्ही काम करू शकतो। तर आज म्हणजे ती मदत होतोय दिसतोय, बघून आज आम्ही अधिकाऱ्यांना बोलवले होते। परत एकदा सांगतो, कारण अधिकाऱ्यांना बोलून हे सांगितलं की तुम्ही पहिलं आम्ही नाल्यांची त्यांची काही अडचण आहे, ते नाल्यांची आज मी तुमच्या माध्यमातून बोलतोय, म्हणजे आमची पूर्ण माझ्या ज्या लोकांना तो माझा एक मेसेज पोहोचेल तुमच्या चॅनलच्या मार्फत। तर आज पहिलाच म्हणजे असं मी सांगतो, कारण आमच्या ज्याही जे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय शिल्कोचे अधिकारी किंवा मार्केट कमिटीचे अधिकारी ते आले होते, त्याही एक म्हणजे या गावाच्या लाईटचा जो काम आहे त्यासाठी एमएससी साहेब आले होते, त्याही सांगितलं की लाईट आम्ही चालू करून देऊ, आणि जे नाल्यांचं जो काम आहे त्याही सांगितलं शिल्कोच्या अधिकाऱ्यांनी आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी, तर हे जर पहिलाच आम्ही काम केलेलं आहे, काढलेलं आहे, पण त्याच्यामध्ये नाल्यांचं काम दिलं नव्हतं, म्हणजे कारण की नाले त्यांचं शिल्कोचं असं म्हणणं आहे की ते नाले जे आहेत ते आम्ही नवीनच बांधलेले आहेत, फक्त ते त्याच्यामध्ये घाण आहेत, जर ते साफ करून जर होत असेल तर आम्ही तोपर्यंत करू, जर नाही साफ करून पूर्ण काम होत असेल तर आम्ही नवीन नाले तुम्हाला बांधून देऊ असं पूर्ण काही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तर त्याच वतीने आम्ही म्हणजे सर्व हे काम करून आमचे जे होते माझे मान्यवर त्यांचे येऊन आम्ही ते भूमिका मांडली। असं बोलून जमणार नाही, याच्यामध्ये माझे सगळे ग्रामस्थ, माझे जसे आमचे सुरेश भोईर झाले, जसे आमचे देवदास भोईर झाले, आमची पूर्ण गावाची टीम, म्हणजे पूर्ण खिडूकपाडा गावाची टीम, पूर्ण याच्यामध्ये कुठला राजकारणाविषयी पूर्ण गाववाल्यांचा आम्हाला याच्यामध्ये सहकार्य असतं आणि त्यांचा पूर्ण पाठिंबानेच आज ही कामं आम्ही काढतोय। आणि याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर एक सुभाष गायकवाड हा एक व्यक्ती असा आहे तर त्यांनी जो म्हणजे आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे खिडूकपाडा गावाला, आणि एक तर खिडूकपाडा गावालाच बघून तो सर्वांसाठीच त्याची चळवळ अशीच चालू असते का बाबा कुठून तरी आपल्या गावकऱ्यांना म्हणजे
खेळाला मैदान भेटावा किंवा समाजवाला भेटावा, हे किती करता येईल, शिडकोचा किती फायदा उचलता नाही आणि मी काय करायला पाहिजे गावासाठी, या वतीने तो सुभाष गायकवाड आहे आणि त्याचा मी सगळ्या आमच्या गावाच्या वतीने पण आभार मानतो तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून. तुमचे